नमस्कार मित्रांनो, युक्ताज आर्ट वर्ल्डमध्ये मी युक्ता तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। रोज सारखाच मी गेले होते क्लासात। ह्या सगळ्यांका हाय हॅलो केलंय आणि चलत राहुले। आता मी जाते अटेंडन्स लावक। मशीनवर थांब लावलो की आमची अटेंडन्स लागता। ही सगळी अटेंडन्स लावक थांबली होती। दीक्षा मॅडमांका गुड मॉर्निंग बोलले आणि मी माझी अटेंडन्स लावले। काल भक्ती मॅडमांची तब्येत बरी नव्हती म्हणून मी त्यांच्या कॅबिनमध्ये त्यांची विचारपूस करू गेले। एंट्री मारतोय तर काय टेबलावर सगळं पसारो झालेलं होतं। भक्ती मॅडमांनी मला सांगितल्यानी की आता ह्यो पसारो तुका आवरूचो आता काय करूच आता कर। मग मी दीक्षा मॅडमांकडून ह्यो बॉक्स घेतले। ह्या बॉक्सची पॅकिंग वगैरे खोलले आणि कटिंग करू घेतले। आता ह्यो बॉक्स कट करताना माका एवढं वैताग गेलेलो ना काय सांगू तुमका। नंतर मी त्या पुट्ट्याची मापा काढून घेतले। चौकोन आयत अशी मापा काढून झाल्यानंतर मी त्यांची कटिंग केले। कटिंग करत असताना माझ्या मैत्रिणीन हडेसून थडेसून कॅमेरा फिरवून त्याची शूटिंग केले। पुट्टो कापून झाल्यानंतर मी एका आकाराचे 2 गिफ्ट पेपर असे प्रत्येक आकाराचे 2-2 गिफ्ट पेपर कापून घेतले। आता ह्याच्यामुळे आपलं डेस्क ऑर्गनायझर अजूनच भारी दिसतलो। सुरुवातीक मी 25 बाय 25 सेंटीमीटरचं पुट्टो घेतलंय आणि त्याच्या दोन्ही बाजून या आकाराचे पुट्टे लावले। नंतर मी 8 बाय 8 सेंटीमीटरचे क्यूब एकदम समान अंतर घेऊन टोकाक चिकटून टाकले। नंतर त्याच्यावरती मी 25 बाय 7.5 सेंटीमीटरची 2 पट्टी लावले। आता ती कशा हळूहळू तुमका कळतला। आता मी 7 सेंटीमीटरचं अंतर काढले। माझ्याकडे काठी नव्हते म्हणून मी हिरके लावले झाडीचे। एका जुगाड म्हणतो तो बाकी काही नाही। 25 बाय 17 सेंटीमीटरची पट्टी त्याच्यावर ठेवले। नंतर 25 बाय 25 सेंटीमीटरचं बेस चिकटून घेतले। ड्रॉवरसाठी मी 24 बाय 8.5 सेंटीमीटरचं एक पुट्टो घेतले। त्याच्यावर मी 8 बाय 24 सेंटीमीटरची पट्टी लावले। नंतर त्याच्या दोन्ही बाजून 5 बाय 16 सेंटीमीटरची पट्टी लावली। आता ड्रॉवर उघडूसाठी उरलेल्या पुट्ट्याचं मी एक क्यूब कापून घेतलंय आणि त्याच्यावर लावले गिफ्ट पेपर आणि तो लावले आपल्या ड्रॉवरला। बघा आता कसा ड्रॉवर उघडूक बरा पडता। तर मित्रांनो, आता आपलं डेस्क ऑर्गनायझर पूर्णपणे झालेलो आहे रेडी। आता मी भक्ती मॅडमांच्या केबिनमध्ये गेलोय। ते गेले जेवूक। ते जेवून येऊच्या आधी त्यांचा सगळा सामान मी या डेस्क ऑर्गनायझरमध्ये लावून घेतलंय। आता ह्या सगळ्या बघितल्यानंतर भक्ती मॅडमांची काय रिएक्शन होती ती मी तुमका दाखवते दुसऱ्या व्हिडिओ। तो व्हिडिओ जर तुमका आवडलो असाल तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा आणि हां, युक्ताज आर्ट वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू विसरा नको हा। नाही तर व्हिडिओ बघूच्या ना आता ती विसरशा। चला तर मग भेटाया दुसऱ्या व्हिडिओत।